हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला आता सकाळची जी काही कामं आहेत तर तीच करायला घेतलेली आहे। तर अपेक्षा आत्ताच थोडा वेळ आधी शाळेत गेली, त्यानंतर समोरचा पोर्च वगैरे सगळ्यांना झाडून घेतलेला होता। त्यानंतर मग आता जे काही मागची सगळी झाडझूड होती तर ती सगळी करायला घेतली, कारण जर एक दिवसही झाडलं नाही ना तर खूप कचरा होतो, म्हणून रोजच ना झाडावं लागतं इकडे। आणि झाडं वगैरे असल्यामुळे भरपूर असा पानांचा कचरा, परत फुलांचे ज्या पाकळ्या वगैरे असतात ना त्याही गळून पडत असतात आणि धूळ येते ती वेगळी, त्याच्यामुळे रोजच झाडावं लागतं। आणि झाडझूड झाली त्यानंतर मग मी ना सगळ्या झाडांना ना पाणी टाकायला घेतलं आणि पानांवरही भरपूर धूळ असते, म्हणून सगळ्या पानांवर ना छान पाईपने मी असा फवारा देत होती, म्हणजे त्याच्यावरची जी काही धूळ आहे तर ती निघून जाईल। आणि सकाळच्या वेळेस ना असं झाडांमध्ये वगैरे सगळा वेळ घालवला थोडासा की खूप छान असं फ्रेश वाटतं आणि संपूर्ण दिवसही छान जातो। आणि सकाळच्या वेळेस तसं तर आता अपेक्षा शाळेत जाते, त्यामुळे आधी तिचं करून द्यावं लागतं आणि नंतरच मग या सगळ्या कामांना मला लागावं लागतं। पण सकाळी उठल्या उठल्या एक चक्कर माझा आधी पहिले झाडांमध्ये होतो, त्यानंतरच मग मी बाकीच्या कामांना लागत असते। आणि सकाळी सकाळी छान अगदी ना बाहेरचं वातावरणही छान असतं, परत पक्ष्यांचा आवाज वगैरे सुरू असतो, तर ते सगळं ऐकून वगैरे ना ते सगळं बघून खूप छान वाटतं। तर इथे पोर्चमधली वगैरे सगळी जी झाडं होती ना त्यालाही पाणी वगैरे दिलं। आणि हे झाड बघा, तर मी मागे जेव्हा प्लांटिंग केली होती त्याच्यामध्ये तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं, मात्र आता छान त्याची ग्रोथ झालेली होती। अगदी लवकरच ते झाड ना छान झालेलं होतं आणि ते अजून वाढेल, म्हणजे जेव्हा त्याचे वेल अजून जातात ना मोठे मोठे, छान दिसतं। इथे समोर पण ते एक ना मी पोर्चमध्ये हँग केलेलं आहे, त्याचेच ज्या कटिंग होत्या त्याच लावलेल्या होत्या मी त्याच्यामध्ये। आणि आता हॉलमधले सगळे सोफ्याचे कवर काढून घेत होती मी, कारण मला ते धुवायला टाकायचे होते। तर बघा ते सोफ्याचे कवर काढले आणि तिथे ते रिमोट मिळालं। तर काल सायंकाळी घरामध्ये सगळा गोंधळ सुरू होता की रिमोट कुठे गेलं, रिमोट कुठे गेलं, सगळे इकडे तिकडे पाहिलं, पण ते कवरच्या आतमध्ये त्या कॉर्नरला ना कोणी फसवून ठेवलं असेल, कोणी म्हणजे सक्षम किंवा अपेक्षाच असेल, ते दोघंच करतात तसे। कारण जेव्हा तिला टी व्ही पाहायची असते म्हणजे सक्षमने काही लावायला नको म्हणून ती करते, किंवा मग सक्षमला काही बघायचं असेल आणि ती अपेक्षाने काही दुसरं चॅनल बघू नये म्हणून तो असा करत असतो। तर त्या दोघांपैकीच कोणी असेल, मात्र त्यांनाच आठवत नव्हतं की कोणी कुठे ठेवलेलं आहे म्हणून ते रिमोट। आणि काल सायंकाळी सगळी शोधाशोधच सुरू होती घरामध्ये की रिमोट कुठे गेलं। आणि मी सोफ्यावरच्या उशा वगैरे काढून वगैरे बघितलं होतं, आणि इकडे तिकडे जिथे मला वाटत होतं की असेल म्हणून तर मी सगळं बघितलं, मात्र तिथे कॉर्नरला ना ते दाबून ठेवलेलं होतं, त्यामुळे ते काही दिसलं नव्हतं। तर आता सोफ्याचे कव्हर काढले म्हणून ते मिळालं। तर तुमच्याकडे मुलांचं असंच सुरू असतं का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आणि बहुतेक असेलच, जिथे घरामध्ये दोघं बहीण भावंड आहे, भाऊ भाऊ आहे, बहिणी बहिणी आहे, त्या घरामध्ये हे असं चालतच असतं। तर या बेडरूममधल्या बेडवरील ना चादर चेंज करून घ्यायची होती, म्हणून चेंज करून दुसरी टाकून घेतली। तर याची प्रिंट जरा मला ना माझ्या ड्रेसच्या प्रिंटसारखीच वाटते आणि कलरही जरा सेमच आहे। आणि या बेडशीटवरची प्रिंटही खूप छान वाटते, टाकल्यानंतर अगदी बेडवर खूप मस्त दिसते आणि कलरही खूप छान वाटतो त्याचा। तर बेडशीट चेंज करून घेतली आणि ती लगेच ना मग मशीनला लावून दिली, म्हणजे आपल्याला जेव्हाही मग बेडशीट वगैरे चेंज करावीशी वाटली तर या धुवून राहिल्या की बऱ्या राहतात, म्हणून तेव्हाच्या तेव्हाच ना मग मी धुवायला टाकून देत असते। म्हणून मग मशीनला बेडशीट पिलो कवर वगैरे लावून दिलेले होते। आणि छान अशी ना हवा सुटलेली आहे आणि दारातनं मस्त अशी हवा येत असते, कारण समोरच कडुलिंबाचं झाड आहे। मात्र सकाळच्या वेळी आता बरी वाटते ही हवा, मात्र आता जसं की उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे थोड्या वेळाने मग ना असं होतं की ती सगळी हवा अशी गरम वाटायला लागते की हे दारच अजिबात म्हणजे जास्त वेळ उघडंच ठेवता येत नाही, तर ते लवकरच बंद करावं लागतं। तर चला हॉलचं वगैरे सगळं घरातलं आवरून ना झाडझूड वगैरे करून घेतली। आणि हे आता मॉर्निंग वॉकवरून आलेले होते, तर त्यांना ताक घ्यायचं होतं, तर ते सोबतच घेऊन आलेले होते। तर त्यांना ताक दिलं, सक्षमही आलेला होता तर त्यालाही दिलं। तर या दिवसाचं ताक पिणं तसंही खूप फायदेशीर असतं, आपल्या शरीराला ना ताकामुळे छान असा थंडावा मिळत असतो, त्याचप्रमाणे पाचनतंत्र देखील ना व्यवस्थित राहतं।
आणि या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये पाण्याची थोडीशी कमतरता होत असते. तर ताकामुळे ना आपली बॉडी हायड्रेट राहत असते, म्हणजे जी पाण्याची कमतरता असते ती सगळी ना भरून काढत असते. त्याचबरोबर ताकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील असतं, म्हणून या दिवसामध्ये ना ताकाचं सेवन हे भरपूर प्रमाणामध्ये केलंच पाहिजे. तर चला आता झाडझूड वगैरे झाली, त्यानंतर मग सगळ्या घराला पोछा वगैरे ना लावून घेतला. तर आता सकाळचं सगळं जे काही क्लिनिंगचं काम होतं ते सगळं आवरलं होतं माझं. त्यानंतर मग नाश्ता बनवलेला होता. तर मग आई, मी आणि माझ्या नणंद आलेल्या होत्या. तर मग आम्ही तिघींनी मिळून ना नाश्ता वगैरे करून घेतला. तर कामं तर झाली. तर आज मला ना जरा स्किन केअर करायचा होता, कारण तर चेहरा बघू शकता तुम्ही. आता जसं की होळीचे रंग वगैरे खेळण्यात आले, तसं तर गुलालच खेळलेलं होतं. मात्र आजकाल गुलालमध्येही काही ना काही थोडंफार मिक्स असतं. त्यामुळे ना जरा स्किन थोडीशी डल वाटत आहे मला. तर म्हटलं काहीतरी स्किन केअर करते आणि ते तुमच्यासोबतही शेअर करते. तर चला. तर मला चेहऱ्यावर लावण्याकरिता ना फेस पॅक बनवून घ्यायचा होता. त्याकरिता मी एक बीटरूट घेतलेला आहे. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन असतं. तर ते आपल्या बॉडीसाठी जितकं लाभदायक असतं तेवढंच जास्त ते स्किनसाठी देखील फायदेशीर असतं. तर मी अर्धा बीट घेतलेला आहे. तर त्याला असं बारीक बारीक ना चॉप करून घेतलं. त्यानंतर मिक्सरला लावून ते छान असं ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर एका कापडामध्ये घेऊन ना ते या पद्धतीने सगळं ना पिळून घेतलं, किंवा आपण हातानेही पिळू शकतो. त्याचा चोथा बाजूला करून घ्यायचा आणि त्यामध्ये निघणारा जो सगळा रस आहे, गर आहे, तो काढून घ्यायचा. आणि उरलेला जो चोथा आहे, तर याचे आपण पराठे वगैरे करू शकतो. कणकेत टाकून जे बेसिक मसाले वगैरे टाकले की त्याचा पराठा छान होतो. तर जो बीटरूटचा सगळा ज्यूस आपण काढून घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे ना बेसन घातलेलं आहे आणि ते छान ना व्यवस्थित सगळं फेटून घ्यायचं. आणि त्यानंतर मग मी ते सगळं ना चेहऱ्यावर अप्लाय करून घेतलेलं होतं. तर या बीटरूटच्या फेस पॅकने ना खरंच आपल्या स्किनवर भरपूर असा छान ग्लो येत असतो. जर आपली स्किन ना जरा रुक्ष झाल्यासारखी झालेली असेल आणि भरपूर दिवसांपासून आपण चेहऱ्यावरती काहीच लावलेलं नसेल आणि एकदम कोरडी अशी झाली असेल, तर त्यावेळी जर आपण ना हा फेस पॅक लावला तर अगदी इन्स्टंट ग्लो देतो आणि खरंच सांगते आपली सुंदरता देखील वाढवतो. तर हा फेस पॅक आता आपल्याला ना 10 मिनटं लावून ठेवायचा आहे. मात्र आता 10 मिनटं तर आपण बायका काही शांत बसू शकत नाही, कारण कामं घरात असल्यानंतर. तर म्हटलं चला त्या 10 मिनटामध्ये मी बेसिंग मला स्वच्छ करायचं होतं, कारण पोछा लावण्याआधी ना जरा राहून गेलेलं होतं, नाही तर पोछा लावण्याआधीच मी स्वच्छ करत असते. तर म्हटलं तेवढ्या 10 मिनटामध्ये तेवढं बेसिंग स्वच्छ करून घेते, म्हणजे माझा फेस पॅकही तोपर्यंत वाळेल. कारण आपल्या बायकांना मल्टीटास्क करण्याची सवय पडलेली असते, म्हणजे कमीत कमी वेळात आपण किती जास्त काम करू शकतो हेच आपलं सगळं सुरू असतं डोक्यामध्ये. इकडे बॉटलमधलं हँडवॉशही संपलेलं होतं, तर तेही सगळं करून घेतलं आणि त्यानंतर 10 मिनटात सगळा फेस पॅक वाळलेला होता. तर मग पाण्याने छान स्वच्छ करून घेतला चेहरा वगैरे. तर बघू शकता की आधीचा चेहरा कसा दिसत होता आणि आताचा. तर खरंच स्किन अगदी छान अशी सॉफ्ट झालेली होती आणि मस्त भरपूर असा ना छान चेहऱ्यावर ग्लो आलेला होता. तर अगदी इन्स्टंट ग्लो देतो ह्या फेस पॅकने. आपल्याला कुठे जायचं असेल तर वेळेवर लावण्यासाठी हा खूप छान असा फेस पॅक आहे. तर तुम्हीही नक्कीच ट्राय करू शकता, कारण अगदी घरी असलेल्या साहित्यात छान असा इन्स्टंट ग्लो देतो हा फेस पॅक. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.